जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आज श्री महाराजांच्या हरिपाठ सेवेतील शेवटचा 28वा अभंग आहे। हा म्हणता हरिपाठ संपला। मन भरून आलेलं आहे। आपण सगळ्यांनी अतिशय श्रद्धेनं भक्तिभावानं हरिपाठाचं श्रवण केलं, त्याबद्दल आपणा सर्वांना माझा साष्टांग नमस्कार आहे। माऊलींचा हरिपाठ ही खरोखर अमृत संजीवनी आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। ज्ञानेश्वर महाराजांसारख्या विभूती भूतलावर अवतरित होतात, तेच मुळात आपल्यासारख्या जड जीवांचं कल्याण करण्यासाठी। हरिपाठात ते अक्षरशः जीवाच्या आकांतानं, करुणेनं, कळवळ्यानं आपल्याला सांगतात की तुम्ही साधना करा, भगवंताचं नाम घ्या, ध्यान करा। तुमच्या मनाला तुम्ही खरं मानू नका। तुमच्या आत जे विकार येत आहेत, तुम्हाला जो सुखाचा भास होतोय, त्यातून तुम्ही सुटून जा। हा मिळालेला नरजन्म ही खूप मोठी संधी आहे की ज्यात तुम्ही मोक्ष साधून घ्याल। हरिपाठामध्ये माऊलींनी नाना प्रकारे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपलं ध्यान कुठे असतं, आपण ते आत्म्याकडे कसं वळवायचं, नामस्मरण नेमकं कशासाठी करायचं, कुठल्या भावानं करायचं, त्यानं नक्की होतं काय, आपल्याला विषय गोड वाटतात ते तरी का वाटतात, जीवभाव म्हणजे काय, आत्मभाव म्हणजे काय, तिकडे जायचं कसं आणि परमात्मस्वरूप व्हायचं कसं, सायुज्यता कशी पदरात पाडून घ्यायची, असे सगळे विषय हरिपाठामध्ये येतात। या 28व्या अभंगाची सुरुवात माऊली करतात, अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे। पुढे ते म्हणतात, नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो, असावे एकाग्र स्वस्थ चित्त मनी, उल्हासे करुनी स्मरण जीवी, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य, संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे, श्री गुरुनिवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव। हे नुसतं म्हणत असतानाही आतून गलबोलून येतं। माऊलींची करुणा अफाट आहे, असीम आहे। समुद्र म्हणा, ब्रह्मांड म्हणा, कशाचीही उपमा माऊलींच्या करुणेला देता येणार नाही। माऊली म्हणतात, हे 28 अभंग रचले गेले, पण ते रचले कशासाठी गेले याचा खुलासा पुढे करतात की याचा पाठ तुम्ही करा। याचा पाठ करा म्हणजे हे म्हणा हा तर अर्थ आहेच, त्यात काही वादच नाही। नुसत्या हरिपाठाच्या म्हणण्याने देखील आपल्या वृत्तींमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो। पण पाठ करा याचा अर्थ साधनामध्ये राहा। सद्गुरुपदिष्ट साधन हा परमात्मप्राप्तीचा एकमेव उपाय आहे। आज आपली आपल्याला ओळख नाही आहे। नाथ महाराजांची एक गोष्ट आहे, ते जेव्हा जनार्दन स्वामींच्या दारात गेले तेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना विचारलं, बाळ कोण रे तू? तेव्हा नाथ महाराज म्हणाले, तेच जाणून घेण्यासाठी मी आलोय महाराज। आपण कोण हे जाणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना, म्हणजेच हरिपाठ, म्हणजेच भगवंताचं नाम, त्याचं स्मरण। माऊली म्हणतात, हा हरिपाठ जो इंद्रायणी तिरी करील, इंद्रायणी तिरी म्हणजे आळंदीचं स्थान, याचा अर्थ असा की माझ्या सन्निध राहून जो हरिपाठ करील तो निश्चितपणे मोक्षाचा अधिकारी होईल। इथे अर्थ असा घ्यायचा की आपल्या सद्गुरूंच्या सहवासात, त्यांच्या साधनेमध्ये रमणे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे वेगाने वाटचाल करणे। मागच्या निरूपणामध्ये आपण पाहिले पहा की सद्गुरूंची देहाची संगत
ही तितकीशी महत्त्वाची नाही. महत्त्वाची आहे, पण तितकीशी नाही. सर्वात जास्त महत्त्वाचं जर असेल तर त्यांनी दिलेलं साधन, त्यांनी केलेला उपदेश, त्यांनी दिलेला बोध, त्याचं मनन, चिंतन आणि नियमिततेनं केलेली, तळमळीनं केलेली साधना. आज आपल्याकडून साधना घडली नाही तर आपल्याला अन्न गोड लागले नाही पाहिजे, इतकी आतून तळमळ पाहिजे, इतकं आपल्या सद्गुरूंप्रती आपलं प्रेम पाहिजे. माऊली म्हणतात, असं जर सद्गुरू सान्निध्य तू केलंस, अशी जर साधना केलीस, तर मोक्षाचा निश्चितपणे तू अधिकारी होशील. त्याचा मार्गही ते थोडक्यात सांगतात. असावे एकाग्र स्वस्थचित्त नामी, उल्हासे करुनी स्मरण जीवी. अर्थ अगदी स्पष्ट, सरळ आणि सोपा आहे. एकाग्र अंतःकरणानं स्वस्थ चित्तानं राहावं. मनामध्ये कुठलेही तरंग उमटू देऊ नयेत. आपल्या मनाची धाव आवरण्याचा प्रयत्न करावा. जिथे जिथे आपल्या वृत्ती, आपले विचार जातात, तिथून तिथून त्यांना ओढून आणावं. हा अभ्यास आहे, पुन्हा पुन्हा करायची गोष्ट आहे. जसं आज जन्माला आलो म्हणजे चालता येत नाही, आजच शाळेत जायला लागलो म्हणजे लगेच लिहिता वाचता येत नाही. सगळं काही अभ्यासानं साध्य होतं. तसाच मनाला आवरण्याचा, शांत करण्याचा आणि पर्यायानं नंतर मनाचं अस्तित्व पूर्णपणे नाहीसं करण्याचा हा अभ्यास आहे. तो अर्थातच निष्ठेने करावा लागतो. माऊली इथे सांगतायत की तू एकाग्र हो, स्वस्थ हो, चित्त मन शांत कर. स्वस्थ म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित हो. ही आठवण ठेव की तो परमात्मा म्हणजेच तू आहेस. तू हा देह नव्हे, त्यातलं मन, बुद्धी, चित्त इत्यादी गोष्टी म्हणजे तू नव्हेस. तू सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेस. हे कायम लक्षात ठेव आणि त्या भावामध्ये स्वस्थ राहा. आणि मग तसं स्वस्थ राहून भगवंताच्या नामाचं स्मरण कर. मात्र ते कोरडं करू नको असं माऊली निक्षून सांगतात. ते म्हणतात, उल्हासे करुनी स्मरण जीवी. उत्साहाने साधनाला बस, उत्साहाने नामाला बस. करायचं आहे म्हणून करायचं आहे, बसायचं आहे म्हणून बसायचं आहे. आपलं कुठं मन एकाग्र होणार आहे, मला थोडीच हे साधणार आहे, अशा भावनेनं साधनेला बसू नये. उल्हासानं बसावं. आपल्या पाठीशी सद्गुरू आहेत या विश्वासानं बसावं, या निष्ठेनं बसावं. अहो, सद्गुरू साधना देतात म्हणजे अक्षरशः त्यांचे प्राण ओतून देतात. म्हणजे साधनेव्यतिरिक्त खरं पाहता सद्गुरूंना काहीही प्रिय नाही. मग जर आपण तेच करतोय जे सद्गुरूंना अतिप्रिय आहे, तर त्यांची कृपा आणि त्यांचे आशीर्वाद तिथे असणारच. त्यामुळे माझी सद्गुरू माऊली आहेच इथे, अशा विश्वासानं साधनेला बसावं आणि शांतीला प्राप्त व्हावं. माऊली म्हणतात, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. अशा भक्ताची जबाबदारी भगवंत स्वतः घेतात. त्याला काहीही कमी पडत नाही, पण म्हणून ते विषय पुरवत राहतात असा मात्र विपर्यास करू नका. भक्ताला काहीही कमी पडत नाही याचा अर्थ असा आहे की त्याची वासना क्षीण होत जाते. अमुक एक हवे आणि अमुक एक नको असे झाले पाहिजे आणि असे झालेच नाही पाहिजे, या स्वरूपाची त्याची मनोवृत्ती पालटायला लागते. साहजिकच जे आहे त्या परिस्थितीमध्ये तो समाधानी राहायला लागतो. गोंदवलेकर महाराज बघा, आहे त्यात समाधानी राहा म्हणजे आहे ते पुरेल असं कितीतरी वेळा सांगतात. किती मोठा बोध आहे त्यात पहा. वासनेला असं सहजासहजी जिंकता येत नाही. आधी आपल्या वृत्ती शांत व्हायला लागतात, आपलं मन शांत व्हायला लागतं, आपल्या विकारांना मुरड पडावी लागते. अंतर्मुखता, भगवंताचं स्मरण, भगवंताप्रती असलेला भक्तिभाव, प्रेम, आपल्या सद्गुरूंप्रती असलेलं आपलं प्रेम याची शिदोरी जवळ लागते. तेव्हा कुठे वासना थोडीशी लय पावते. माऊली म्हणतात, भक्ताला भगवंत कधीही सोडत नाही, त्याला कायम सांभाळतो. नवे नवे
अगदी अंतकाळीही तिथे उपस्थित राहतो. पण तशी साधना मात्र केली पाहिजे. आणि ही प्रचिती सज्जनांनी घेतली म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, असं माऊली पुढे म्हणतात. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. अर्थ उघड आहे. जर साधनेचा, मननाचा, चिंतनाचा आळस मी केला तर उद्धार होणार तरी कसा? माऊली म्हणतात, इथं तू सावध राहा. कारण आपण पाहिलंय, जर आपण ठरवलं तर आळसाला आपण बाजूला ठेवू शकतो. आपली आवडती गोष्ट करण्यासाठी नाही का आपण रात्र रात्र जागत, किंवा आपल्याला कुठे पहाटे उठून जायचं असेल तर उत्साहाने आपण उठून आवरत नाही का? म्हणजे आपली आवड असेल किंवा आपण जर निश्चय केला तर आपल्याला आळस बाजूला ठेवता येतो. माऊली हेच सांगतात की तो बाजूला ठेव, तिथे तू सावध राहा आणि साधना कर. अंतकाळी या विषयाकडे पण थोडंसं खोलात जाऊन पाहूया. आपल्याला असं वाटतं की मरणकाळ म्हणजेच अंतकाळ. वस्तुतः आपण दर क्षणी मरत आहोत. आत्ता श्वास घेतला आणि तो सुटला नाही की मरणच आहे. निद्रा हेही एक प्रकारे मरणच आहे. कारण आपण श्रीमंत आहोत की गरीब, स्त्री आहोत की पुरुष, आपलं नाव काय आहे, या प्रकारची कुठलीही स्मृती निद्रेमध्ये असत नाही. तिथे आपल्या स्वरूपाचेही स्मरण असत नाही. योग्यांनी आणि संतांनी निद्रेला एक प्रकारचं मरणच म्हटलेलं आहे. माऊली म्हणतात, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, म्हणजे अंतकाळ हे एक प्रकारे संकट आहे असं माऊली सांगतात. आणखी थोडंसं खोल जाऊन इथे आपण पाहूया. आपण श्वास घेतला आणि तो सोडला नाही तर मरणच आहे, हे उघड आहे. किंवा श्वास सोडला आणि पुन्हा तो घेतलाच नाही तरीही मरणच आहे. याचा अर्थ ज्याच्या सत्तेने श्वासोच्छ्वास चालू आहे तो जर तिथून निघून गेला तर श्वसनाची क्रिया बंद आहे आणि पर्यायाने मरणच आहे. हा अंतकाळ आपण पदोपदी अनुभवतो, आपल्या देहामध्येच अनुभवतो, फक्त तिकडे आपलं लक्ष असत नाही. माऊली म्हणतायत की श्वसनाच्या गतीमध्ये एक सूक्ष्म काळ असा आहे जिथे तुला तुझं स्मरण राहत नाही. हे अतिशय सूक्ष्मातलं आहे. आपल्याला ते पटकन लक्षात येणे शक्य नाही, कारण आपण भसभस श्वसन करतोच आहोत. जो ध्यानामध्ये आणि नामामध्ये आत आत मुरत गेला, आणखी आणखी शांत होत गेला, त्याला ही अवस्था प्राप्त होते की श्वसन जणू थांबतेच. केवल कुंभक या अवस्थेमध्ये तो पोचतो. तिथे आता त्याला आपल्या देहाचे भान नाही आहे. पण मग त्याला सांभाळत कोण आहे? तर तिथे भगवंतच सांभाळ करतो असं माऊली इथे स्पष्ट सांगतायत. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरितया सांभाळी अंतर्बाह्य. जसा तो संकटकाळी सांभाळतो तसाच या कालावधीतही सांभाळतो जिथे साधकाला त्याचं स्वतःचं भान नाही आहे. अन्यथा तसं पाहायला गेल्यास ज्याचं भान हरपतं त्याला एकतर ॲडमिट करावं लागतं, नाहीतर 4 जणांनी धरावं लागतं. पण माऊली इथे म्हणतात की तुझं भान हरपतं पण तुला सांभाळलं जातं, कारण ही साधनेतील अंतरंग स्थिती आहे. साधक देहावर नाही आहे, पण सांभाळणारा परमात्मा तिथे आहे. संकटकाळ ही देहभाव सापेक्ष अवस्था आहे. अहो, ज्याला देहभावच नाही त्याला संकट कसले आणि भीती तरी कसली? म्हणून माऊली इथे म्हणतात की देहभावाच्या सापेक्ष हे संकट आहे की तुला तुझ्या देहाचे भान नाही आहे. पण साधनदृष्टीने ते संकट नसून ती भगवंताची कृपाच आहे. हरितया सांभाळी अंतर्बाह्य अशी ही कृपा आहे. माऊली म्हणतात, ही अवस्था संत सज्जनांनी अनुभवलेली आहे. पण तू आळस न करता साधनात राहिलास तर तुलाही ती अनुभवता येईल. शेवटी माऊली म्हणतात, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. असं म्हणतात की माऊलींनी हा हरिपाठ श्री गुरु निवृत्तीनाथांना दाखवला
आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांचं कौतुक केलं. पाठीवरून हात फिरवला, त्यांना शाबासकी दिली. खरं पाहता माऊली परमात्म स्वरूपच आहेत बरं का. पण जेव्हा त्यांना निवृत्तीनाथांनी जवळ केलं, पाठीवरून हात फिरवला आणि हरिपाठ कौतुकाने पाहिला, तेव्हा खरं समाधान त्यांना झालं असं ते सांगतायत. हेच भक्ताचं लक्षण आहे. हीच एक प्रकारे ज्ञानोत्तर भक्ती आहे. आपण ब्रह्म आहोत हे नुसते ओळखणे हा कोरडेपणा आहे. पण ज्यांच्यामुळे तो अनुभव आला त्यांच्या पायी लीन राहणे ही खरी भक्ती आहे. हरिपाठाच्या शेवटी माऊली भक्तीचा वस्तुपाठ आपल्याला घालून देतात. खरा भक्त सर्व काही करेल. तो देवाशी भांडेल, देवासमोर रडेल, देवाला शिव्याही घालेल, पण सद्गुरुपदिष्ट मार्गानं देवाला प्राप्तही करून घेईल. म्हणजेच आपल्या स्वतःचं आत्मस्वरूप ओळखेल. पण असं ओळखलं म्हणून तो देवाला विसरणार नाही. तो पुन्हा देवापुढे येईल आणि पुन्हा त्याच्या पायी लोळण घेईल. पुन्हा त्याच्यासमोर कीर्तनामध्ये नाचेल, भक्तीमध्ये रंगून जाईल. आणि हाच परिपूर्ण परमार्थ आहे. त्यामुळे देवाची जे द्वारी उभा क्षणभरी, इथून सुरू झालेला हरिपाठ, इथून सुरू झालेला अध्यात्मबोध, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव, इथं समाप्त झाला. सुरुवातीला त्यांनी हे सांगितलं की देव कोण आहे आणि नेमका कुठे आहे. एवढंच नाही तर कुठे थांबल्यानंतर त्याची प्राप्ती होते ते त्यांनी पहिल्याच अभंगात सांगितलं. देवाची द्वारी उभा क्षणभरी. तिथे कसं थांबायचं आहे, साधना कशी करायची आहे, आपण कोण आहे वगैरे वगैरे सांगत माऊली शेवटी म्हणतात की श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ. शेवटी साधकाची शांती, भक्ताची शांती, त्याचं खरं समाधान तिथेच आहे जेव्हा सद्गुरू त्याला जवळ करतात. गोंदवलेकर महाराज प्रवचन करायचे. त्यांच्या प्रवचनाला एक वेडा माणूस येऊन बसायचा. एक दिवस काय झालं, प्रवचन महाराज करणार होते पण ते सुरूच करेनात. सगळी गर्दी समोर जमली होती, पण महाराज कोणाची तरी वाट पाहत होते. प्रत्यक्षात तो वेडा तिथेच होता, पण महाराज म्हणाले, आज मला माझा वेडा दिसत नाही. हे वाक्य त्यानं ऐकलं आणि त्यानं महाराजांना येऊन साष्टांग नमस्कार घातला. महाराज, तुम्ही मला माझा म्हणालात, माझं आता काम झालं. ही खरी भक्ती. माऊली म्हणतायत, निवृत्तीनाथांनी जवळ केलं, त्यांनी पाठीवरून हात फिरवला. हाच खरा संतोष आणि हाच खरा हरिपाठाचा आनंद आहे. हरिपाठ सेवेचा इथे पूर्ण विराम होतोय. खरं पाहता हरिपाठ सेवा थांबूच शकत नाही. आपण पुन्हा पुन्हा हरिपाठाच्या चिंतनात राहूया. पुन्हा पुन्हा ऐकूया की माऊलींना आपल्याला काय सांगायचं आहे. त्याचं पुन्हा पुन्हा मनन करूया. आपल्यात आपण काहीतरी असे बदल घडवूया की जेणेकरून सद्गुरू कृपा आपल्या पदरात पडेल. पूर्ण विराम हा शब्दच मोठा गमतीशीर आहे. अहो, जो पूर्णच आहे त्याला विराम तरी कुठे द्यायचा. हरिपाठ असाच आहे. जो परिपूर्ण आहे त्याला पूर्ण विराम मी कुठून देणार. आपण सगळेजण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत या हरिपाठाच्या स्मरणात राहूया, चिंतनात राहूया. पहिल्या अभंगापासून आज अखेर आपण सगळ्यांनी अतिशय श्रद्धेनं, भक्तीनं हरिपाठाचं श्रवण केलं. आपणा सर्वांना माझा पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार. आपल्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. इथेच थांबतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.